मन मंदिरा गजर भक्तीचा. एक व्यक्ती माझ्याकडे होती. रिटायर झाली, एकटी राहत होती बिचारी. स्वतःचं घर होतं आणि माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम. आणि एक दिवस आम्ही गेलो तिच्याकडे. गेल्याबरोबर त्या दिवशी तिने काय केलं होतं माहिती आहे का तुम्हाला? पाट मांडला, ताट मांडलं होतं, रांगोळी घातली होती, चांदीचं ताट ठेवलं होतं, मीठ लिंबू मिरची वाढली होती. मला वाटलं आपण गेलो आता कोण हिच्याकडे जेवायला आलं आहे, कोणतरी आला असेल. मी म्हटलं त्यांचं नाव रमाबाई होतं. मी म्हटलं भागवत. मी म्हटलं आज कोण येणार आहे तुमच्याकडे? आम्ही एवढे. नाही हो बाबासाहेब, कोणी येणार नाही. मग हे काय आहे? म्हणले मला कोण आहे, मला कोण बोलवणार आहे? माझाच मी स्वयंपाक करते, माझाच मी पाट मांडते, माझंच मी ताट मांडते. चांदीचं ताट दुसऱ्याकरता मांडण्यापेक्षा माझंच मी ताट मांडते, माझंच मी जेवते. आणि आमटीचा फुरका मारताना माझीच मी वाह म्हणते. एक दृष्टांत पुरे आहे. भोगता तीच, भोग्य तेच आणि तृप्त होणारी तीच, एकच. मी म्हटलं हे केव्हा? रोज असंच करते. मला नाही मूल, मला नाही कोणीच, मला कोण बोलवणार आहे? मग कोण बोलवणार नाही तर मला मी बोलवते. काय? मी विचारते हां आज काय खायचंय? मग माझ्या आतून जो आवाज येतो त्याप्रमाणे करते. कळलं का? जीवनमुक्त. दुसऱ्या करता नाही, आपणच आपुलीच आवडी धरुनी खेळिया, आपणाती व्याले रे. अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाम फावले रे, आपुलीच आवडी. काय? इथे माझी आवड भोगण्याकरता मी येतोय, तुम्हाला प्रवचन सांगण्याकरता नाही. त्याच्यातून तुम्ही तुमची आवड घालता आणि त्या आवडीचा भोग घेऊन तुम्ही तृप्त होऊन जाता. कोणावर उपकार नाहीत, कोणा करता नाही. मला जर करावंसं वाटलं नाही तर सांगेन की बुवा आता पुष्कळ झालं, पुष्कळ झालं. मला त्या करण्यातून मला माझी आवड भोगता येते. माझं बोलणं कळलं का? मला अशी सवय आहे, 2 श्रोत्यापुढे कार्यक्रम केलेत मी आणि 3-3 लाख श्रोत्यापुढे वर्षातून 1-2 प्रसंग असे येतात आणि कधीच कोणी नाही. आता एकादशीचा नियम आहे, कुठे कार्यक्रम नसेल तर माझ्या घरामध्ये फक्त 2 माणसं पुढे बसतात. माझी मंडळी असतात किंवा पुण्यात असलं तर माई साहेब असते, घरी असेल तर नातू सून असते. तुम्ही बसलाय तिथे जितक्या आवडीने सांगतो तितक्याच आवडीने तेच सांगतो. का? एकादशी आहे. आज प्रभूचं स्मरण विशेषत्वाने घडलं पाहिजे. विसर आहे म्हणून नव्हे, विशेषत्वाने घडलं पाहिजे. हरिदिनी आहे, तितक्याच आवडीने तितक्याच प्रेमाने. असा अर्थ नीट लक्षात घ्या. आपण जे भोगतो, आपण जे करतो ती आपली आवड त्या वस्तूतून भोगतो, आपली आवड त्या वस्तूतून भोगतो. म्हणून भोग भोगता परिच्छिन्न नाही. म्हणून तैसा नवा नवा अनुभवी वाजते या धावी, अक्रियाची या गावी नेणे जेते. नवी नवी आवड. चला दृष्टांत देतो म्हणजे कळेल. इथे बसलेले सगळे तुम्ही आहात. किती वर्ष भात खाताय? जन्मलेल्या दिवशी पहिलंच भरवलं भात, बरोबर आहे ना? बटाटा कुस्करून भरवला, बरोबर आहे. आज किती आहात? आता मी 81च्या उंबरठ्यावर उभा आहे. लहानपणी मला जो भात भरवला, पण जरा जर उशीर झाला तो भात आणतोय बघितलं तर असं वाटतं केव्हा खातोय. असं कालवलं की एक म्हणले एवढं वय झालं पण हावरट आहेत. अरे हावरट नाही, माझी आवड अजून नवीन आहे, हा जिवंतपणा आहे. माझं बोलणं कळलं का?
समोर ताट आलं आणि नको वाटलं की समजावं, वरची चिठ्ठी आली. चिंताच करू नका तुम्ही. ज्या वेळेला वाटेल ना मला बघून आता वीट आलाय, हां नाही नाही संपलं. पण तोंड ज्यांनी दिलं त्याच्याकडे तोंड फिरवतायत. काय म्हटलं मी, सगळं तोंडात टाकतायत. लक्षात आलं का? हां, म्हणून पद्धतशीर खाण्याची सवय असावी. सकाळी उठल्यावर चहा असावा, नाश्ता असावा, दूध असावं, योग्य वेळी जेवण असावं. हां, मग ते जेवण झालं पुन्हा सबंध दिवस चालत चालले. अहो काय हो, नाही म्हणले मला खाल्ल्याशिवाय कामच होत नाही. बरं खात बस. हे खाल्लं ते खाल्लं ते खाल्लं ते खाल्लं. मी तुम्हाला सांगू, मला काही कोणाचे पैसे द्यायचे नाहीत आणि कोणाचे घ्यायचे. मला काय करायचं आहे, एक वेळा मी गाडीतून प्रवास करत होतो, कुटुंब होतं. मी तुम्हाला सांगू, मुंबईपासून ते पुण्यापर्यंत जे जे त्या डब्यात आलं ते विकत घेऊन खाल्लं. काकडी आली खाल्ली, चणे आले खाल्ले, कटलेट आले खाल्ले, बटाटे वडा आला खाल्ला, चहा आला घेतला, सरबत आलं घेतलं, सूप आलं घेतलं, टोपला आलं घेतलं. पुन्हा शेवटी जाता आता केळाची फणी आली ती घेतली. मला विचारलं आप कुछ कहिए? नहीं. म्हटलं आपको देखकर ही हमारा पेट भर गया. मी म्हटलं अरे काय काय चाललंय काय? अहो त्या पोटाला सुद्धा काहीतरी विश्रांती द्या. म्हणून आपल्याकडे जे लंघन सांगितलंय ते एवढ्या करता सांगितलंय. हे शनिवार विनवार किंवा सोमवार ह्याचा देवाशी काही संबंध नाही. माणसं मारतील मला. काय मला सांगा, तुम्ही जेव्हा आम्हाला सांगता, आमच्या घरात सुद्धा करतात नाही असं काही नाही आहे. काय आमच्याकडे माहिती म्हणून हे बघा, लपवायचं काहीच नाही आहे. बाकीचा कोणताच उपास नसतो, एकादशीचा असतो. वारकरी आहे, संप्रदाय एकादशी असते. आणि आमच्या कुळदैवत मारुतराया म्हणून आमचे चिन्मय महाराज किंवा आईसाहेब एखाद दोन कोणतरी शनिवार करतं. मग त्या दिवशी चर्चा असते, आज आम्हाला काहीतरी खिचडी बिचडी करा, कारण आमचा शनिवार आहे. मी गमतीने एक शब्द टाकून देतो, तुमचा शनिवार आहे आणि आमचा बुधवार आहे हे कोणी सांगितलं? मराठी भाषा कळली का? आमचा काय आज? अरे आमचा शनिवार आहे, काय केलंय का? अरे तुमचा शनिवार आणि आमचा काय फ्रायडे आहे काय? और रविवार तर प्रत्येकाचाच रविवार, शनिवार तर प्रत्येकाचाच रविवार, गुरुवार तर प्रत्येकाचाच रविवार. जो वार आहे तो प्रत्येकाचाच आहे. त्याच्याकरता आमचा शनिवार आणि तुमचा शनिवार काय? काय बोलतो ते आपल्याला कळत नाही. हां, काही काय माणसांना काही काय वेळेला काही एकाने मला सांगितलं, महाराज तुम्हाला कळलं का, यंदा आषाढी एकादशी एकादशीला आली आहे. म्हटलं बरोबर आहे, दरवर्षी द्वादशीला येते, यंदा याच्यापेक्षा अजून किस्सा सांगू, माझ्या शाळेतला किस्सा सांगतो. माझं कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झालं, आलं का लक्ष, एक पोरगं मोठं वस्ताद होतं. ते दुसऱ्याला म्हणतं, डू यू नो दिस इयर गुड फ्रायडे हॅज कम ऑन फ्रायडे. तो म्हटला असं, गुड फ्रायडे यंदा फ्रायडेला आला आहे. अरे फ्रायडे म्हटल्यानंतर फ्रायडेलाच येणार ना, तो काय गुरुवारी येणार आहे का? माझं म्हणणं कळलं का? तसं हे बघा, ही इंद्रिय आहे ती इकडे तिकडे जाणारच जाणारच जाणारच. आंधळे नाही तुम्ही, बहिरे नाही. माझं बोलणं कळलं का? बहिरे नाही, आंधळे नाही. एखादा जर ओरडला बटाटे वडा, कानाने ऐकलं, कानाने ऐकलं की पलंगावर झोपलेला उठला. काय मला माझे लहानपणचे दिवस आठवले. पूर्वी हे असं काही इतकं काही हे वड्याची दुकानं नव्हती, अमक्याचे वडे तमक्याचे वडे. तेव्हा तो आमच्या बिल्डिंगमध्ये असा तो वडे घेऊन यायचा आणि मग त्या चालीवर म्हणायचा बटाटे वडे. काय चालीवर म्हणायचा, ते बटाटे वडे म्हटले की आम्ही टणकन उडायचो. बटाटे वडे, अरे काय तो म्हणायचा, वा 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 वा. आणि मग ते वडे घेऊन आम्ही खात बसायचे, कारण ते चाल म्हटले की आम्ही जागे व्हायचे, खोलीतून धावत यायचे. कानाने ऐकलं, डोळ्यांनी बघितलं, इथे चाखलं. कळलं का काय गंमत आहे ही सगळी? कशाची गंमत आहे ही? हां, ऐकू दे कानाने किंवा डोळ्यांनी बघू दे, बघितलं की गेलंच तिथे.
चांगली म्हातारी माणसं रस्त्याने पुढे जातात आणि पुन्हा मागे येतात. जरा एक वडापाव दे की. अहो आता वय झालं तुमचं, तो पचत नाही, तो पाव पचत नाही, वडा पोहत नाही, आता आयुष्याचा वडा व्हायची वेळ आली, द्या की सोडून. नाही म्हणले महाराज, आता हेच वय खायचं आहे, पुन्हा केव्हा खायला मिळणार आहे कोणाला माहिती, घ्या खाऊ. माझ्या गाठचं सांगितलं नाही, विषयांची बरडी अखंड घासत ते तोंडी. विषयांच्या बरड, एकदा विषयाची गोड लागली की ते झालं, तिथे लागतंच. कान तिथे टवकारलेले असतात, अमकट झालेलं असतं, चालूच असतं. पण लक्षात ठेवा, विषय त्याच्यापासून निर्माण होऊन सुद्धा इंद्रिय त्याच्याकडे वळत नाहीत, विषयाकडे धावतात. माझं बोलणं कळलं का? कुठे धावतात? म्हणून महाराज म्हणाले, ते खडकांगे खुणाबळे तेने तोंडते की जे रक्ताळे. अरे खाऊन 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 पोट जरी बिघडलं. माझं बोलणं कळलं का? हां, इथे काय सांगतायत, दृष्टांत असा आहे, ते रक्तबंबाळ सांगण्याचा हेतू त्यांचा असा आहे, हे बरड रान असलं की नाही, की गाया बैल गवत तर नसतं पण थोडं दिसतं, ते खाता खाता त्यांचं सबंध होट रक्तबंबाळ होतात. तसं नको तेवढे विषय सेवन केले की जीवन रक्तबंबाळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून खावं, पण मर्यादित खावं. खावं पण असं खावं जे तुम्हाला शक्ती देईल, ते जे तुम्हाला खाऊन टाकेल असं खाऊ नये. असं प्यावं की जे पिल्यानंतर ताण भागेल. असं पिऊ नाही की तुमची आयुष्याची ताण संपून टाकेल. साधं सरळ आहे, सोपं मराठी आहे, पण जरा गमतीचं आहे. काय प्यावं? हां, ताण भागेल ते. हां, म्हणून या ठिकाणी म्हणाले रक्तबंबाळ होईल ते घेऊ नकोस. म्हणून विषय जर उलटे झाले आणि प्रभूला जाणायला गेले तर मग काय होईल? महाराजच म्हणतायत, विषय तो त्यांचा झाला नारायण. मन मंदिरा गजर भक्तीचा.